रात्र तिसरी मुकी फुले. बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात? शिवाने विचारले. आई, वाढ ना लवकर, तिकडे गोष्ट सुरूसुद्धा झाली असेल. बारकू आपल्या आईला म्हणाला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई. जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा, बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू व शिवा जल्दीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याच्या शिवाला भान नव्हते. बोलो बन्सी धरीनु जय जयकार, श्याम सुंदर हरीनु जय जयकार, अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती. बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य असंग्रह, शरीरश्रम आस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्शभावना, ही एकादश सेवावे, नम्रत्वे व्रतनिश्चये. श्यामने गोष्टी सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अत्यंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वांची जोडी ते गणपतीला वाहावयाचे. खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा वाहावयाची, ती तरी चांगली नको का, असे ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणेच जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावयाचा. सकाळी फुले जमवून ठेवावयाची व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे. वडील ते देवळीतील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची. सायंकाळी गुलबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरचीही फुले मी आणत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत. फूल तोडून कोणी शिंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील, परंतु देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते, परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे. गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलांमुलींत भांडणे व्हायचे. गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात. पिवळी, तांबडी, लाल, पांढरी, शिटकावाची कितीतरी प्रकार. गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबक्षीच्या फुलांची माळ, फुलांचे देठ एकात एक गुंतवून करीतात. त्याला सुई दोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ, बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असू. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत, परंतु रविवारी कोण जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एकसुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणायची. लवकर जाऊन कळ्यास तोडून आणायच्या असे मी ठरविले. गुलबक्षीची फुले 4 वाजल्यावर फुलू लागत. सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जायचे ठरवले. बाहेर ऊन होते तरी मी निघालो. एक फडके बरोबर घेतले. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तर
व गोविंदशास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक ताम्हण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाहीत का रे आणायला जात? मागच्या रविवारच्या सारख्या उशिरा गेलास तर एकसुद्धा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही, पण धूपारतीला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत. तू माळ करतेस का? मी विचारले. आण तर, मी येथेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात देखे पडायला नकोत, आई म्हणाली. मी ताम्हण आणावयास गेलो, परंतु ताम्हणातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्ट झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, पाण्याचे ठिपकते आहे. कळ्याच तोडून आणल्या होत्याच वाटते, तरीच नीट फुलली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना? एवढा काय आधाशासारखा गेला सुतावळा होऊन, असे आई मला बोलत होती. तोच शास्त्री बुवाकडची, धोंडोपंतांकडची, बन्या, बापू, बाबी सारी मुले आली. श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून, आम्हाला एकही ठेवले नाही, बाबी म्हणाली. काय रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले? बापू बोलला. चोरट्यासारखा? मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी, मी म्हटले. नेहमी आपण सारीजण बरोबर असतो, बन्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी, मी विचारले. पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का? तूच फनकाराने निघून गेलास. मला का नाही थांबलात? बरे पाहून घेईन, असे म्हणून गेलास. हा असा आज सूड घ्यावयाचा होता वाटते, बाबी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली. बन्या, बापू, ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार? नाही ना रे श्याम, असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम, येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरायचा असतो. का आत्ताच येतोस? आपण छप्पई पाणी नाहीतर लक्षूबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, तो खेळ खेळूया, बन्या म्हणाला. माझी आई म्हणाली, आता उशीर झाला आहे, उद्या खेळा हो. मुले गेली. माझे तोंड गोरेमोरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम, दुसऱ्यांच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये, त्यांना विचारून आणावी. आपण कधी गेलो तर त्यांना हाक मारावी. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुके फुले तोडून आणू नये. तू अधीर झालास, परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात, त्यांना फुलवितात. झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या खुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना. कोठे गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये. ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला 1 फूल मिळाले तरी ते पुरे, परंतु नीट फुललेले व्हा. गड्यांनो, अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटलं. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते, घरात वाढविते, मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात, रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेसाठी देण्यासाठी तयार करतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू. त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे.